कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. महाड तालुक्यातील कुंभेशिवतर गावातील रेशनिंग दुकानात एका ग्राहकाला मिळालेल्या उद्धट वागणुकीमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. स्थानिक रहिवासी शशी साळुंखे यांनी रेशनिंग दुकानात धान्य खरेदी केल्यानंतर नियमानुसार अधिकृत पावतीची मागणी केली. मात्र पावती देण्याऐवजी संबंधित दुकानदाराने चक्क शिवीगाळ करत जा काय करायचे ते कर अशी उघड धमकी दिली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झाला असून दुकानदाराची ही मुजोरी समोर आलेली आहे. अनेक रेशन दुकानदार स्वतःला मालक समजून सर्वसामान्य नागरिकांना अशीच हीन वागणूक देत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. या धक्कादायक घटनेमुळे कुंभेशिवतर परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी प्रशासनाकडे दाद मागितली आहे. आता या मुजोर दुकानदारावरती महाडचे तहसीलदार नेमकी कोणती ठोस कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. सर्वसामान्य ग्राहकांना खरोखर न्याय मिळणार का आणि अशा मुजोर दुकानदारांना लगाम बसणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधी कधी काय तरीच करतो. नाही तुम्ही मारायला येता का? मारायला येता का? राशन आम्ही चांगलं मागतो ना, तुम्हाला पावती द्या बोलतोय. तुम्ही कायद्यावर बोलतो. हा, मग तुम्ही पावती का नाही दिली? रेकॉर्डिंग कर जा पण माझी जा तू चालतंय. काय शेशी तू पण मी पावती मागितली. जे आहे ते देतोय ना. पावतीच मागितली ना तुम्हाला. तुझ्या कार्डावर मला पावतीच मागितली ना. आहेत का? मी खालून करून 8 माणसाची आणलेली आहे, सगळी नावं सोडून. 8 माणसाचं देतोय ना. पहिली पण होती नावं, फक्त त्याच्यात माझ्या बायकोचं नाव मी आता ऍड केलंय. आणि ती ऑफलाईन होती, ऑफलाईन राशन कार्डात नव्हतं. 8 माणसाचं आता सांगतोय ना तुला. 8 दोन्ही 16 किलो गहू झाला हा, आणि 24 किलोचा तांदूळ. 8 तरी 24. मग नाही तुमचं मग हे घे चल. तुम्ही मारायला येतं हे चुकीचं आहे. अंगावरती येणं तुझा तुमचं. चल घे.